समजा एबीसी आपण कोणताही एक ट्रायंगल घेऊयात. समजा एबीसी असा कोणताही एक आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे. एबीसी कोणताही एक ट्रायंगल दिलेला आहे. जर या ठिकाणी समजा डी हा आपण मिड पॉइंट घेऊयात बीसीचा. डी इज द मिड पॉइंट ऑफ बीसी. तर या ठिकाणी आपण एडी ही जर आपण जॉईन केली तर याला आपण बोलतो मीडियन. ही काय तुमची मीडियन आहे. ठीक आहे. जर असा काही ट्रायंगल असेल या ठिकाणी बीडी आणि डीसी तुमचा सेम आहे कारण की डी इज द मिड पॉइंट ऑफ बीसी. ओके. मग अपोलोनियसच्या थेरम नुसार जसं पायथागोरसचं थेरम असतं त्याचा काहीतरी फॉर्म्युला असतो तसा अपोलोनियसचा पण एक फॉर्म्युला आहे. ते काय बोलतात की या ठिकाणी जर ए बी आणि एसी या दोघांचा स्क्वेअरची सम केली, ए बी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर या दोघांच्या स्क्वेअरची सम केली, ह्या ज्या दोन साइड आहेत या दोन साइडच्या स्क्वेअरची सम केली तर ती कोणाच्या इक्वल येते 2AD स्क्वेअर 2AD स्क्वेअर प्लस 2BD स्क्वेअर 2BD स्क्वेअर. आता या ठिकाणी बीडी आणि डीसी तुमचा सेम आहे त्यामुळे तुम्ही बीडी वापरा किंवा त्या ठिकाणी डीसी वापरा, दोघांपैकी एक कोणताही वापरला तरी चालेल जो तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं अपोलोनियस थेरम. हे काय आपलं अपोलोनियस थेरम. काय करायचं तुम्हाला अगोदर अशी टोपी बनवायची. टोपी काय करणार आहे फॉर्म्युला कसा लिहिणार आहे अगोदर टोपी बनवायची. ए बी स्क्वेअर अधिक एसी स्क्वेअर ए बी स्क्वेअर अधिक एसी स्क्वेअर इज इक्वल टू 2AD मधली लाईन घ्यायची 2AD प्लस 2BD चा स्क्वेअर किंवा 2DC चा स्क्वेअर. ही घ्या किंवा ही घ्या, दोघांपैकी एक घेतली तरी चालेल. ठीक आहे. चला हेडिंग टाकले अपोलोनियस थेरम. ओके. मीडियन काढायचं आहे बरोबर मिड पॉइंटला जोडायचा आहे. तो आकृतीचं नाव काय बघा PQR. यस इज द मिड पॉइंट ऑफ QR म्हणजे खालच्या बाजूला आहे तुमचा QR. या ठिकाणी पॉइंट आहे यस, इथं असं असेल आपला P. तो PS इज द मीडियन. PS जो आहे तर तो असेल आपला मीडियन आणि S इज द मिड पॉइंट ऑफ QR. सो उत्तराची सुरुवात नेहमी गिवन पासूनच करायची असते. इन ट्रायंगल PQR त्याच्यामध्ये पॉइंट S is the midpoint of side Q. ओके. साइड QR चा S हा मिड पॉइंट आहे. सो बाय अपोलोनियस थेरम बाय अपोलोनियस थेरम राजनंदिनी फॉर्म्युला अपोलोनियस थेरम फॉर्म्युला सांगताय टोपी QP चा स्क्वेअर प्लस PR चा स्क्वेअर इज इक्वल टू 2PS चा स्क्वेअर 2PS चा स्क्वेअर. अगोदर त्यांनी टोपी बनवली अशी QP चा स्क्वेअर प्लस PR चा स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस 2QS चा स्क्वेअर. QS घ्या किंवा SR घ्या, दोन्ही साइड तुमच्या सेमच आहे, दोन्ही सेगमेंट आपले सेमच आहेत. बरोबर. चला किमती टाकूयात. आर्यन किमती सांगतोय आपल्याला सर्वांना पटपट सांगचल. QP ची किंमत किती दिली QP उभा राहतो 11. ठीक आहे. 11 चा काय आहे स्क्वेअर आहे. PR ची किंमत किती आहे बघ बरं पटकन 17. त्याचा काय आहे स्क्वेअर आहे. 2 मल्टिप्लाइड बाय PS किती आहे PS 13 आहे दिलेला आहे आपल्याला त्याचा स्क्वेअर आणि आपल्याला 2QS काढायचा आहे. ऍक्च्युली आपल्याला काढायचा आहे QR. काय काढायचं आपल्याला पण आपण जर QS काढला आणि त्याला जर डबल केलं तर काय मिळेल आपल्याला QR मिळून जाईल. सो चला मग कॅल्क्युलेट करूयात. 11 चा वर्ग 121 17 चा वर्ग 200
89 बरोबर आहे का? 2 गुणिले 13चा वर्ग 169 प्लस 2 QS स्क्वेअर बरोबर आहे. ठीक आहे, पुढे या दोघांची बेरीज करूयात. 9 आणि 1 10 0 हातच्याला 1 8 आणि 1 9 10 11 1 हातच्याला 1 2 आणि 2 4 410. ठीक आहे, बरोबर 169 दुने 9 दुने 18 8 हातच्याला 1 6 दुने 12 आणि 1 13 आणि 2 1 2 प्लस 2 QS चा स्क्वेअर. हा प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस होईल. सो 2 QS स्क्वेअर 2 QS चा स्क्वेअर इज इक्वल टू 410 मायनस 238. ओके, इज इक्वल टू, चला वजा बाकी सांगा पटकन. 410 वजा 238. ठीक आहे, 10 मधून 8 गेले 2, पुन्हा इथं 0, परत 10 मधून 3 गेले 7 आणि इथं 3, 3 मधून 172. ओके, इथं आला 172, इथं 2 QS चा स्क्वेअर. टू मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर डिवाइड. सो QS स्क्वेअर इज इक्वल टू 172 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, 172 ला 2 ने भाग दिला, उत्तर आलं 16. एक पुढे सरकला आणि 1280. चुकतंय काहीतरी, कोणता चुकला गुणाकार? परत एकदा 9 दुने 1808 हातच्याला 1 6 दुने 12 आणि 1 1303 हातच्याला 1 2 आणि 1 3. इथे किती पाहिजे? 3 पाहिजे. ओके, सो इथं 338. 338 410 मधून 338 गेले, परत एकदा 10 मधून 8 गेले 2, इथं 10 मधून 7 आणि इथं 3 मधून 3 गेले 0, इथं 3 राहिलं तर 3 मधून 72. किती आले तुमचं? 72. ओके, सो 72 ला 2 ने भाग दिला. सो QS बरोबर उत्तर किती आलं आपलं? 36. QS स्क्वेअर इज इक्वल टू 36 आणि 36 चं वर्गमूळ घेतलं, QS इज इक्वल टू आन्सर आला आपलं 6. पण आपल्याला QS नाही काढायचा, आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? QR फाइंड आउट करायचंय. मग QR किती असणार आहे बरं? 12 असणार आहे, बरोबर. QR असणार आहे आपला 12. सो या ठिकाणी काय लिहूयात मग? QR इज इक्वल टू QS प्लस SR. त्याच्या अगोदर वरती लिहून टाकूयात आपण बाबा, QS आणि SR तुमचा सेमच आहे, म्हणजे 6 सेंटीमीटर दिलेलं काय आपल्याला क्वेश्चन मध्ये, नसेल तर युनिट असा शब्द लिहा. सो हा युनिट आहे तुमचा, दोन्ही पण सेम आहेत कारण की S इज द मिड पॉइंट ऑफ QR. चला, हा ठीक आहे, काय लिहिणार इथं? S इज द मिड पॉइंट ऑफ QR. S इज मिड पॉइंट ऑफ कोणाचा? QR चा. ठीक आहे, सो त्या ठिकाणी दोन्ही सेमच आहेत, म्हणजे 6 अधिक 6 म्हणजे उत्तर आलं आपलं 12. सो QR झालेला आहे आपला 12 युनिट. ठीक आहे, डॉट. ओके, क्वेश्चन नंबर 2. डायग्राम काढूयात पुन्हा एकदा त्याची. मीडियन टाकूयात, बरोबर मध्ये नाव देऊयात. ते काय बोलतात की फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट सी. म्हणजे इथं तुमचा सी आहे, सी मधून आपल्याला मीडियन काढायची आहे AB वरती, आणि ह्या ठिकाणी मीडियनला कोणतं नाव दिलेलं नाहीये, त्यासाठी आपण डी देऊयात. आता व्हॅल्यूज टाकूयात. AB दिलेला आहे आपल्याला 10, AB हा दिलेला आहे आपल्याला 10, AB हा दिलेला आहे आपल्याला 10, AC दिलेला आहे 7, A पासून ते C पर्यंत हा दिलेला आहे आपल्याला 7, BC दिलेला आहे 9, BC आहे आपला 9. तर आपल्याला मीडियनची लेंथ फाइंड आउट करायची आहे, म्हणजे आपल्याला CD फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, चला नेहमी गिवन पासून सुरुवात करायची आहे. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC त्याच्यामध्ये काय? CD इज मीडियन सेगमेंट, CD
हीच तो मीडियन आहे. तो काय आहे? मीडियन आहे, तो मीडियन आहे. अँड डी इज द मिड पॉइंट ऑफ ए बी असं लिहिलं असतं तरी चाललं असतं. अँड सी डी इज द मीडियन. ओके. मग डी जो आहे तर तो एबीचा मिड पॉइंट आहे. त्याच्यामुळे ईडी जो आहे तर तो एबीच्या निम्मा असणार आहे. मग या ठिकाणी लिहूयात आपण एडी इज इक्वल टू, तो अर्धा आहे कोणाच्या? एबीच्या. सो हाफ एबी किती आपला? 10. एबी आहे आपला 10. 2 1 चा 2, 2 5 चा 10. सो आन्सर आलं तुमचं एडी जो आहे तो किती आहे तुमचा? 5. ओके. या ठिकाणी युनिट हे कुठून आले? कारण की डी इज मिड पॉइंट आहे. तो डी काय आहे तुमचा? मिड पॉइंट आहे. डी हा मिड पॉइंट आहे. ओके. आता मग बाय अपोलोनियस थेरम, बाय अपोलोनियस थेरम, बाय अपोलोनियस थेरम. चला फॉर्म्युला AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, बरोबर आहे ना? ओके. इज इक्वल टू 2CD स्क्वेअर प्लस 2AD चा स्क्वेअर. ओके. फॉर्म्युला टाकला. चला व्हॅल्यूज टाकूयात. आता व्हॅल्यूज टाकूयात. ओके. AC दिलेला आहे आपल्याला 7, 7 चा स्क्वेअर. BC पण दिलेला आहे आपल्याला 9 चा स्क्वेअर इज इक्वल टू CD आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. CD स्क्वेअर जसाच्या तसा प्लस AD दिलेला आपल्याला 2 मल्टिप्लाइड बाय वरती आपण फाइंड आउट केलेला आहे 5 आणि त्याचा आहे स्क्वेअर. चला सॉल्व्ह करूयात. 7 चा वर्ग, 9 चा वर्ग बरोबर 2 CD स्क्वेअर जसाच्या तसा प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 5 चा स्क्वेअर 25. ठीक आहे. दोघांची बेरीज करूयात. 9 आणि 1 10 0 कॅरी 1, 8 आणि 1 9, 9 आणि 4 13 130 बरोबर 2 CD स्क्वेअर प्लस 25 2 चा 50 50. हा प्लस इकडे आल्यानंतर मायनस. सो 2 CD स्क्वेअर इज इक्वल टू 130 मायनस 50. 130 मधून 50 गेले 80. सो 2 CD स्क्वेअर इज इक्वल टू 80. हा मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. सो CD स्क्वेअर इज इक्वल टू 80 डिवाइडेड बाय 2. 80 ला 2 ने डिवाइड केलं. आन्सर आलं तुमचं 40. चला 40 चं स्क्वेअर रूट घेऊयात. सो CD इज इक्वल टू रूट मध्ये 40. रूट मधल्या 40 ला कसं सिम्प्लिफाय करू शकतो आपण? 4 गुणिले 10. सो CD बरोबर 4 गुणिले 10. 4 बाहेर आला 2 म्हणजे CD यस 2 रूट 10 आपल्याला मिळाला. जो CD आहे लेंथ ऑफ मीडियन किती आहे मग आपली? 2 रूट 10. ओके. फिनिश. वाजवलं लागेल. क्वेश्चन नंबर 3 बघा, लक्ष द्या. आता सगळं पेन वगैरे खाली ठेवतंय, पूर्ण लक्ष माझ्याकडे द्या. सेगमेंट PS इज द मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. सेगमेंट PS PQR याच्यामध्ये PS काय आहे तुमची? मीडियन आहे. याचा अर्थ S इज द मिड पॉइंट ऑफ QR. S इज द मिड पॉइंट ऑफ QR. ओके. हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर PT जो आहे PT इज परपेंडिक्युलर टू QR. या ठिकाणी 90 डिग्री आहे. सो प्रूव्ह दॅट PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर. बघा PR स्क्वेअर PR चा स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर PS चा स्क्वेअर प्लस QR मल्टिप्लाइड बाय ST. काय QR काय काय प्रूव्ह करायचे बघा. PR चा स्क्वेअर इज इक्वल टू PS चा स्क्वेअर प्लस QR मल्टिप्लाइड बाय ST प्लस QR अपॉन 2. QR प्लस परत QR अपॉन 2 असं आपल्याला प्रूफ करायचं. तसं जर नवीन नवीन पाहिलं गेलं ना, कशाला काय ताळमेळ बसणार म्हणजे काहीच नाही करणार की नक्की कोणता ट्रायंगल घ्यायचा, ओके, कोणता फॉर्म्युला वापरायचा हे काही समजणार नाही.
काय करायचं मी सांगतो पहा. या ठिकाणी अगोदर ना हा ट्रायंगल घ्यायचा. बरं आपल्याला कोणता पहिल्यांदा पाहिजे? पी आर स्क्वेअर पाहिजे. त्यासाठी आपण काय करूयात, या ठिकाणी वापरूयात हा पी आर. आता हा जो पी आर आहे ना तो या राईट अँगल ट्रायंगल मध्ये येतोय. तो या राईट अँगल ट्रायंगल मध्ये येतोय. त्यामुळे आपण काय करूयात, इन ट्रायंगल पी टी आर या ट्रायंगल मध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये यूज करायचं आपल्याला पायथागोरस. अगोदर फर्स्ट सॉल्व्ह करूयात, त्यानंतर मग सेकंड सॉल्व्ह करूयात. ओके बघा, प्रूफ फर्स्ट. कोणता ट्रायंगल घ्यायचा म्हणले? सो ट्रायंगल, इन ट्रायंगल पी टी आर, अँगल पीटीआर किती दिलेलं आहे आपल्याला? 90 डिग्री दिलेला आहे. पायथागोरस थेरम सांगा चला. पीटीआर मध्ये पी आर चा स्क्वेअर इज इक्वल टू पीटी चा स्क्वेअर प्लस टी आर चा स्क्वेअर. ओके डन. डॉट 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 पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम. आता आहे ना हा जो टी आर आहे, हा टी आर कशापासून बनलेला आहे बघा बरं. यस, मग इथे टाकूयात आपण टी एस प्लस एस आर आणि त्याचा काय आहे? स्क्वेअर आहे. डन. ठीक आहे. आता परत हा जो तुमचा एस आर आहे, एस इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर. एस इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर. मग हा जो एस आर आहे, एस आर जो आहे तर तो क्यू आर च्या निम्मा आहे. बरोबर का? एस आर जो आहे तर तो क्यू आर च्या निम्मा आहे, कारण एस इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर. त्यामुळे एस आर हा क्यू आर च्या निम्मा आहे. मग एस आर च्या जागेवरती आपण टाकणार आहोत, एस आर च्या जागेवरती आपण टाकणार आहे क्यू आर अपॉन 2 आणि पुन्हा एकदा या ठिकाणी टीएस. टीएस जसाच्या तसा इथं बदल केलेला आहे. एस आर च्या जागेवर टाकला आपण क्यू आर अपॉन 2, कारण की एस आर जो आहे तर तो क्यू आर च्या निम्मा आहे. आणि या ठिकाणी तुमचा स्क्वेअर ऍज इट इज प्लस या ठिकाणी तुमचा पीटी स्क्वेअर ऍज इट इज. ठीक आहे. आपल्याला पी आर स्क्वेअर पाहिजे, पी आर स्क्वेअर पाहिजे. हा ऍज इट इज खाली कॉपी करायचा, याला काही बदल करायचा नाही. पहिले ह्या बाजूला काही नाही बदल करायचा. ओके. आता इथं काय मिळालं तुम्हाला? ए प्लस बी त्याचा जर होल स्क्वेअर असेल, ए प्लस बी त्याचा जर होल स्क्वेअर असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला असतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर. ओके बघा, मग त्या फॉर्म्युल्याने त्याला स्प्लिट करूयात आपण. इज इक्वल टू पीटी स्क्वेअर ऍज इट इज प्लस ए म्हणजे कोण आहे आपला? टीएस चा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2 ए बी, 2ab ए चा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर. बी काय तुमचा? क्यू आर अपॉन 2 आणि त्याचं काय आहे? आपल्या प्रूफ मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर ह्या ठिकाणी बघा बरोबर आलेला आहे तुमचा क्यू आर अपॉन 2, क्यू आर अपॉन 2 त्याचा काय आहे? स्क्वेअर आहे. इथं पहिली स्टेप पण आपल्याला मिळालेली आहे. ओके. आता हे मधलं आपल्याला काहीतरी बदलायचंय आणि ते बदलून आपल्याला आणायचे. ठीक आहे. आता मधलं राहिले फक्त एवढे 3 टर्म्स आणायचे राहिले. ओके, बघूयात आपण कसे आणता येतील. चला आता काय करूयात, इथं मल्टिप्लाय म्हणजे हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊ शकतो. सो आता या ठिकाणी आहे तुमचा पीटी स्क्वेअर. काय? पीटी 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 चा स्क्वेअर आणि इथं आहे तुमचा टीएस स्क्वेअर. बघा आता इथे डायग्राम मध्ये पहा, पी टी आणि टीएस. पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर काय येईल रे पायथागोरसने? पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर काय मिळेल? पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर काय मिळेल? पीएस चा स्क्वेअर मिळेल. बरोबर ना? पायथागोरस थेरमने, पायथागोरस थेरमने काय मिळणार आहे? पीएस स्क्वेअर इज इक्वल टू पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी जो तुमचा पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर आहे याच्या ऐवजी आपण काय टाकू शकतो? या दोघांच्या ऐवजी आपण काय, या दोघांच्या स्क्वेअरची सम केली तर काय आन्सर यायला पाहिजे? पीएस यायला पाहिजे. मग या ठिकाणी टाकला मी पीएस चा स्क्वेअर. आला काय तर पीएस स्क्वेअर. इथं पण आला आपला पीएस स्क्वेअर प्लस प्लस हा तुमचा टीएस जसाच्या तसा लिहूयात, मल्टिप्लाइड बाय हा काय आहे आपला क्यू आर जसाच्या तसा लिहूयात, प्लस या ठिकाणी आहे तुमचा क्यू आर अपॉन 2 आणि त्याचा काय आहे? स्क्वेअर आहे. आणि ह्या बाजूला आहे तुमचा पी आर चा स्क्वेअर. बघा बरं आलंय का? काही अजून बदलायचंय? पी आर मिळाला, पीएस मिळाला प्लस आता हा क्यू आर इंटू एस टी आणि एस टी इंटू क्यू आर हे दोन्ही सेमच आहेत. ह्याला फक्त आपण असं बदलून लिहूयात, क्यू आर इकडे लिहूयात, एस टी तिकडे लिहूयात. ओके. आणि प्लस क्यू आर अपॉन 2, क्यू आर अपॉन 2 त्याचा स्क्वेअर. आता याला फक्त बदलूयात आपण, हे इकडं ते तिकडे सेमच आहे ऑलरेडी. तरी पण पुस्तकाप्रमाणे आपण जाऊयात. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पीएस स्क्वेअर प्लस क्यू आर अलीकडच्या बाजूला लिहूयात फक्त क्यू आर मल्टिप्लाइड बाय टीएस प्लस क्यू आर अपॉन 2 आणि त्याचं काय आहे? होल डॉट. ओके. हे झालं आपलं पहिलं प्रूफ.
बघा एकदा काय काय केलं, इथे एकदा रिझन लिहूयात. इथं रिझन राहिले आपलं, कुठं रिझन राहिले बरं, इथं 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 पीएस कसा आला, इथं पीएस कसा आला, तर पीएस कसा आलेला आहे तुमचा, कारण की पीएस स्क्वेअर, पीएस स्क्वेअर, पीएस चा स्क्वेअर म्हणजेच काय तुमचा पीटी प्लस पीटी स्क्वेअर प्लस टीएस चा स्क्वेअर आहे. त्यामुळे इथं पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर, त्याच्याऐवजी आपण टाकलेला आहे पीएस चा स्क्वेअर, याच्याऐवजी आपण हे टाकलं, हे तुमचं 2 2 कॅन्सल केलं, हे ऍज इट इज लिहिलं, हे पण तुमचं ऍज इट इज. ठीक आहे. डन. तिथून हे कसं आले, ह्यासाठी फॉर्म्युला वापरलेला आहे आपण. कोणता वाला फॉर्म्युला वापरला, ए प्लस बी त्याचा होल स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर, हा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी यूज केला. ठीक आहे. त्या फॉर्म्युल्याने इथून ते इथपर्यंत आलेले. हे कुठून आलेले, हा टीएस तर जसाच्या तसा आहे, फक्त एस आरच्या ऐवजी आपण काय लिहिलं, कारण एस आर जो आहे तो क्यू आरच्या निम्मा आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी आपण लिहिलं क्यू आर अपॉन 2. ठीक आहे. आणि हा तर तुमचा पायथागोरस थेरम आहे. आणि हा टीआर कशापासून बनलेला आहे, टीआर 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 कशापासून बनलेला आहे, टीएस आणि एसआर पासून बनलाय आहे, त्यामुळे इथे लिहिलं आपण टीएस प्लस एसआर. ठीक आहे. हे झालं आपलं प्रॉपरली प्रूफ. ठीक आहे. चला पहिलं लिहून टाका, त्यानंतर आपण जाऊयात दुसऱ्याकडे. चला सेकंड स्टार्ट करूयात आपण. सेकंड, पीक्यूचा स्क्वेअर, पीक्यूचा स्क्वेअर. मग पीक्यू कडे पाहून कोणता ट्रायंगल घ्यावा लागेल सांगा बरं, कोणता पायथागोरस यूज करूयात आपण, कोणत्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस यूज करूयात. बरोबर आहे, पीक्यूटी, बरोबर आहे ना, कारण पीक्यू तर त्याच्यामध्येच येतोय, म्हणजे आपलं ह्या बाजूचं काम होऊन जाईल. ठीक आहे. मग काय करूयात आपण, घ्या चला मग माझ्या बरोबर इन ट्रायंगल, कोणता, पीटीक्यू. पीटीक्यू बोला, पीटीक्यू अँगल पीटीक्यू इज इक्वल टू आहे आपला 90 डिग्री आहे. मग बाय पायथागोरस थेरम पीक्यू स्क्वेअर, पीक्यूचा स्क्वेअर इज इक्वल टू पीटी स्क्वेअर, पीटी स्क्वेअर प्लस क्यूटीचा स्क्वेअर, बरोबर, डॉट 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 डॉट, यस, पायथागोरस थेरम लिहा तिथं, पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम. चला आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, आता थोडस लक्ष देत आहे. पीक्यू स्क्वेअर शेवटपर्यंत जसाच्या तसा असणार आहे. ओके, पुढे बघा आता, इज इक्वल टू पीटी पण जसाच्या तसाच ठेवूयात. आता हा जो क्यूटी आहे ना, क्यूटी 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 आहे ना, ऍक्च्युली मला आणायचं या ठिकाणी क्यूएस. काय आणायचंय, क्यूएस, म्हणजे क्यूएसचा त्याचा रेफरन्स आणायचा आहे. सो आपण काय करूयात माहितीये का, क्यूएस मधून टीएस मायनस केला, क्यूएस मधून टीएस मायनस केला, क्यूएस मधून टीएस मायनस केला, काय मिळतो, क्यूटी मिळतो. म्हणजे क्यूटीच्या जागेवरती आपण बघा, क्यूटी क्यूटी कसा काढू शकतो आपण, क्यूटी बरोबर आपण काय करूयात, क्यूएस मधून टीएस ला मायनस करू, क्यूएस मधून टीएस ला काय केलं आपण, मायनस केलं, म्हणजे कोण राहणार आहे तुमचा, क्यूटी राहणार आहे. म्हणजे क्यूटी म्हणजे काय तुमचा क्यूएस मायनस टीएस आहे. तर या ठिकाणी क्यूटीच्या जागेवर आपण लिहिणार आहोत क्यूएस मायनस टीएस, आणि त्याचा काय आहे, स्क्वेअर आहे. हा, सो आपल्याला इथे टाकायचं आहे क्यूएस, काय टाकायचं आहे, क्यूएस. सो क्यूएस कोणाच्या निम्मा आहे, क्यूआरच्या निम्मा आहे. सो त्यामुळे इथं डॉट 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 डॉट. सो क्यूएस जो आहे ना, सो क्यूएस इज इक्वल टू क्यूआर अपॉन 2, क्यूआर अपॉन 2 एवढं आहे. क्यूएस तुमचा, क्यूएस आपला क्यूआरच्या निम्मा आहे. मग या ठिकाणी जो क्यूएस आहे ना, त्याच्या जागेवरती आपण टाकूया क्यूआर अपॉन 2, बरोबर ना, क्यूआर अपॉन 2 मायनस या ठिकाणी काय तुमचा टीएस, आणि त्याचा काय आहे स्क्वेअर, प्लस या ठिकाणी आहे तुमचा पीटी स्क्वेअर. हे एज इट इज खाली कॉपी करायचं. पुन्हा एकदा पीटी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी, ए मायनस बी त्याचा होल स्क्वेअर असेल तर ए मायनस मायनस ए मायनस बी त्याचा होल स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आता आपल्याला यूज करायचा आहे, तो वरती लिहूयात आपण इथे. ओके, हा
सो तो फॉर्म्युला यूज करणार आहे आपण. या ठिकाणी प्लसचं साइन ऍज इट इज. चला, ए चा स्क्वेअर म्हणजे क्यू आर अपॉन 2, त्याचा काय आहे स्क्वेअर, हा झाला ए स्क्वेअर. ए चा स्क्वेअर मायनस 2a म्हणजे क्यू आर अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय बी म्हणजे आहे तुमचा टीएस. ओके बघा, 2ab प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे टीएस चा स्क्वेअर. त्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केला. ओके, आता काय काय होईल बघा, हा 2 आणि हा 2 काय होईल तुमचा कॅन्सल होईल. आता आपल्या प्रूफ मध्ये जर बघितलं ना तर हा क्यू आर अपॉन 2 शेवटी आहे, हा जो आहे तर तो शेवटी आहे, त्यामुळे त्याला उचलूयात आणि आपण शेवटी टाकूयात. हा क्यू आर मल्टिप्लाइड बाय टीएस, क्यू आर मल्टिप्लाइड बाय टीएस तो मध्येच आहे तर त्याला मध्येच टाकूयात. हा जो टीएस आहे ना त्याला अलीकडे घेऊ आपण, त्याला पुढे घेऊयात अलीकडे घेऊयात. बघा त्यावेळी ह्या टीएस ला असाच बाण करा तुम्ही पण लिहिताना, टीएस ला इकडे घेतलं आणि हा जो क्यू आर आहे ना त्या क्यू आर ला आपण पलीकडे टाकू. ठीक आहे, ओके. पुढे काय होईल बघा, मग हा तुमचा पीटी स्क्वेअर जसाच्या तसा प्लस त्याच्या शेजारी मी लिहिणार आहे टीएस चा स्क्वेअर, त्याच्या शेजारी आपण काय लिहिणार आहे टीएस चा स्क्वेअर मायनस आहे ना इथं मायनस क्यू आर मल्टिप्लाइड बाय टीएस, क्यू आर मल्टिप्लाइड बाय टीएस किंवा एसटी तसंच लिहा. सो क्यू आर मल्टिप्लाइड बाय टीएस किंवा एसटी असं लिहिलं तरी चालेल, तसंच लिहा बुक प्रमाणे. एसटी टीएस तुमचा सेमच आहे. त्यानंतर प्लस हा आपल्याला कुठे टाकायचा आहे शेवटी टाकायचा आहे. सो प्लस क्यू आर अपॉन 2 आणि त्याचा काय आहे तुमचा स्क्वेअर आहे. ठीक आहे, काय केलं आपण इथली टर्म इकडे टाकली, इथली टर्म आपण इकडे घेतली. आता हे असं का केलं, कारण की इथे बघा आता पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर, पीटी स्क्वेअर पुन्हा एकदा सेम तसंच काय पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर काय मिळतो टीएस स्क्वेअर मिळतो. बरोबर, मग तेच टाकायचं आपल्याला याच्या जागेवरती, म्हणजे आपल्याला इथं काय मिळणार आहे टीएस स्क्वेअर. सो पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर मिळाला आपल्याला टीएस चा स्क्वेअर मायनस क्यू आर मल्टिप्लाइड बाय एस टी प्लस क्यू आर अपॉन 2 आणि त्याचा काय आहे डॉट. हे झालं आपलं प्रूफ. हा आहे तुमचा इथं पीक्यू चा स्क्वेअर. इथं रिझन टाकूयात आपण डॉट 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 डॉट. बाबा काय तुमचा पीएस स्क्वेअर, पीएस स्क्वेअर म्हणजे काय आहे पीटी स्क्वेअर प्लस टीएस चा स्क्वेअर आहे. अजून पुढे रिझन राहिले का, इथं रिझन लिहिलंय आपण, आणखी इथं पण लिहिलंय, इथे पण लिहिलंय, इथं पायथागोरस थेरम तुम्ही लिहायचं. ठीक आहे, चला हे झालं आपलं सेकंड वालं प्रूफ. लिहून टाका. चला चला गिवन पासून सुरुवात करायची. इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी AM is the median point किंवा point M is the median point M is the midpoint, sorry, is the midpoint of side BC. ओके, मग बाय अपोलोनियस थेरम बरोबर असेल. बाय अपोलोनियस थेरम फॉर्म्युला सांगचल पटकन. डीए चा स्क्वेअर प्लस इज इक्वल टू 2am स्क्वेअर प्लस 2bm चा स्क्वेअर. ओके, फॉर्म्युला लिहिला, किमती टाकायच्या पटपट. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर दिलेला आहे, डायरेक्ट स्क्वेअर करून दिलेला आहे 290. डायरेक्टली टाकूयात आपण इथं 290 इज इक्वल टू AM ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 2 मल्टिप्लाइड बाय 8 त्याचा स्क्वेअर प्लस 2bm आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ऍक्च्युली आपल्याला बीसी काढायचं आहे पण बीएम काढला, त्याला डबल करूयात म्हणजे निघेल आपल्याला बीसी. ओके, चला सॉल्व्ह करूयात पटपट. 290 एज इट इज इक्वल्स टू 2 8 8 64 प्लस 2bm त्याचा आहे स्क्वेअर. ठीक आहे, 290 इज इक्वल्स टू 4 2 चा 8 6 2 चा 12 प्लस 2bm चा स्क्वेअर. पुढे हा 128 प्लस आहे, इकडे आल्यानंतर
मायनस करूयात आपण त्याला. चला 290 वजा 128 बरोबर 2bm चा स्क्वेअर. मायनस केलं 81 81 इज इक्वल्स टू, डायरेक्ट मायनस करून 81 येतंय, पण त्याला 2 ने डिवाइड नाही होते. किती येतं हे मायनस करून? 290 162 बरोबर 2bm चा स्क्वेअर. हा मल्टिप्लाय इकडे नंतर 162 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल्स टू bm स्क्वेअर. ओके, सो आन्सर आलं 81 इज इक्वल्स टू bm चा स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, सो bm आला आन्सर आपलं 9. bm इज इक्वल टू आन्सर आलेलं आहे आपलं 9. पण आपल्याला bm काय काढायचा नाहीये, आपल्याला काढायचा आहे bc. bm काढला, आपल्याला काढायचा आहे bc. डायरेक्टली त्याला डबल करूयात आपण. ओके, सो या ठिकाणी डायरेक्टली लिहिलं तरी चालेल. bc दुसऱ्या पद्धतीने सांगतो मी, bc इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय bm असं लिहिलं तरी चालतंय. सो 2 मल्टिप्लाइड बाय 9, 9 2 चा 18 हा झाला तुमचा bc. आणि जर काही सेंटीमीटर वगैरे दिलेलं नसेल तर आहे, तर ह्या ठिकाणी लिहिणारे सेंटीमीटर. ओके, फिनिश. पाचवा काय करायचं आपल्याला, हे पहा मी सांगतो त्या पॅटर्नने. पहिला ट्रायंगल, हे पहा इथं बघा अगोदर टीएस आणि टीक्यू कोणत्या ट्रायंगल मध्ये येतो? टीएस आणि टीक्यू हा पहिला ट्रायंगल घ्यायचा आहे, हा पहिला ट्रायंगल, हा दुसरा ट्रायंगल, हा तिसरा ट्रायंगल घ्यायचा आणि हा चौथा ट्रायंगल. 1 2 3 4 पॅटर्न समजला का? बघा टीएस आणि टीक्यू, टीएस हा पहिला, टीक्यू हा दुसरा, नंतर हा तिसरा आणि हा चौथा. ठीक आहे, कधी कन्फ्युजन झालं तर इथं बघायचं टीएस आणि टीक्यू कुठे पहिल्यांदा. सो हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. ओके, काय करायचं, प्रत्येक ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम यूज करायचा. एकदम सोप्या भाषेमध्ये घेऊयात आपण. सो थोडंसं अगोदर रिप्रेझेंटेशन करावं लागेल की बाबा पी क्यू आर एस हा तुमचा काय आहे, रेक्टँगल आहे. सुरुवातीतून केली तरी चालेल, ते गिवन मध्ये लिहून टाका. नाउ इन ट्रायंगल TAS अँगल TAS इज इक्वल टू किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा आहे. कारण आपल्याला माहितीये या ठिकाणी रेक्टँगलचा प्रत्येक अँगल 90 चा असतो आणि ही लाईन ह्याला पॅरलल आहे, म्हणजे इथं पण तुमचं असणार आहे 90 डिग्री. ओके, पुढे पायथागोरस सांगा चला त्याच्यामध्ये. therefore by Pythagoras theorem TS चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 80 स्क्वेअर प्लस AS चा स्क्वेअर. याला बोलूयात आपण इक्वेशन नंबर 1. आणि तरी जण द्यायचं असेल तर द्या बाय पायथागोरस थेरम. चला दुसरा ट्रायंगल घ्यायचा आपल्याला, कोणता? TBQ. इन ट्रायंगल TBQ अँगल TBQ इज इक्वल टू 90 डिग्री. पुन्हा त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम सांगा चला. TQ चा स्क्वेअर इज इक्वल टू TB स्क्वेअर प्लस BQ चा स्क्वेअर. याला बोलूयात आपण इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, इक्वेशन 1 समजलं, इक्वेशन 1, इक्वेशन 2 दुसरं पायथागोरस. ठीक आहे, आता या दोघांची ऍडिशन करू. ऍडिशन केल्यामुळे काय मिळेल बघा, TS आणि TQ, TS प्लस TQ, म्हणजे ही साइड आपल्याला मिळून जाईल. ऍड इक्वेशन 1 and 2. या दोन इक्वेशन वरून आपण असं लिहू शकतो, दोघांची ऍडिशन करूया, TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू 80 स्क्वेअर प्लस AS चा स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस BQ चा स्क्वेअर. ओके, डन. काय केलं आपण? इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची ऍडिशन केली. याला आपण बोलूयात इक्वेशन नंबर 3. आता काय करायचंय आपल्याला,
तिसरा घ्यायचा, कोणता ट्रायंगल घ्यायचा, तिसरा, तिसरा आणि चौथा, तिसरा आणि चौथा. आणि तिसऱ्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरायचा, चौथ्यामध्ये पण पायथागोरस वापरायचा आणि तिसऱ्याची आणि चौथ्याची ऍडिशन करायची आणि मला एक असं इक्वेशन बनवून द्यायचं 4 नंबरचं. सॉरी 4 नाही, हे किती नंबरचं असेल, 5 किंवा 6 नंबरचं असेल. 6 नंबरचं सेम टू सेम असं इक्वेशन, दोघांची ऍडिशन करायची आहे. तिसरा ट्रायंगल घ्यायचा, चौथा घ्यायचा, दोघांमध्ये पण पायथागोरस वापरायचा आणि मला इथं एक इक्वेशन बनवून द्यायचं आहे, जे की तुमचं 6 नंबरचं असेल. चला पटकन. 3 नंबर पायथागोरस, 4 नंबर मध्ये पण पायथागोरस वापरायचा. वापरा बरं चला.